नंदुरबार या मतदारसंघातील ही लढत अतिशय प्रेक्षणीय, लक्षणीय आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीची अशा पद्धतीची होणार आहे. कारण येथे एक महत्त्वाची गोष्ट अशी होणार आहे की यामधून जे काय लोक येणार आहेत निवडून उमेदवार, त्यांच्या संदर्भामध्ये काही बरेचसे प्रश्न यामधून आहेत. आता या मतदारसंघामध्ये, नंदुरबार मतदारसंघामध्ये अक्कलकुवा, अक्राणी महल येथे काँग्रेसचे उमेदवार, तळोदा, शहादा, नंदुरबार आणि शिरपूरमध्ये भाजपचे उमेदवार आणि साक्रीमध्ये शिंदे गटाचे अपक्ष, शिंदे गटाला पाठिंबा देणारे अपक्ष उमेदवार असे उमेदवाराचं बळ आहे. हे पक्षीय बलाबल आहे या पद्धतीचं. आणि उमेदवार डॉक्टर हिना गावित आणि याचे गोवाल गावित हे वकील आहेत. म्हणजे डॉक्टर विरुद्ध वकील असा हा सामना होणार आहे. आता नंदुरबार हा अतिशय महत्त्वाचा पर्यटन क्षेत्र असलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये हिडिंबा वन, अस्तवा नंदुरबारचा, उपनदेव येथील पाण्याचे, गरम पाण्याचे झरे, तोरणमाळ हे माथेरान किंवा लोणावळ्यानंतर तुमचं थंड हवेचं, महाराष्ट्रातील सर्वात थंड हवेचं ठिकाण, प्रकाशा ही प्रकाशाला दक्षिण काशीच म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर बाळ क्रांतिकर शिरीष कुमार यांचं एक स्मारक, स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतलेले शिरीष कुमार, तर यांचे स्मारक. तर ही पर्यटन स्थळे येथे आहेत. आणि हा मतदारसंघ हा आदिवासी विभागामध्ये विभागलेला आहे. तर ही अतिशय चुरशीची लढाई होणार आहे. 2014 आणि 2019ला डॉक्टर हिना गावित या विजय मिळवला. तत्पूर्वी माणिकराव गावित हे 8 वेळा काँग्रेसचे उमेदवार येथून निवडून येत होते. आणि आता येथे नवापूरला एक काँग्रेसचाच भाग आहे. तर एकंदरीत दृष्टिकोनातून गोवाल गावित हे वकील असले तरी केसी आपले गावित हे नवीनच उमेदवार आलेले आहेत यामध्ये. आणि यामध्ये हे गोवाल गावित हे अतिशय कार्यक्षम अशा नवा चेहरा यामध्ये दिलेला आहेत. आता या मतदारसंघामध्ये केसी पाडवी, राजेश पाडवी, विजयकुमार गावित, शिरीष कुमार नाईक, मंजुळा गावित आणि काशीराम पावरा हे मतदार आहेत, उमेदवार आपले आमदार आहेत येथे. तर हे जे आमदार आहेत हे कशा पद्धतीचं काम करतात त्यावरही गावित यांचं भवितव्य अवलंबून आहे. आता येथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आदिवासी समाजामध्ये भाजप जर निवडून आलं तर ते संविधान बदलेल, आदिवासींना खूप त्रास होईल, आदिवासी सगळे हक्क काढून घेतले जातील, अशा पद्धतीचं एक वातावरण एक तयार केलेलं आहे विरोधी पक्षाने. त्यानंतर या वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना असतात तर या योजनांमध्ये सुद्धा पक्षपात केला जातो असं येथील काही लोकांचं म्हणणं आहे विरोधी पक्षाचं. त्यानंतर एकाच घरात मंत्री, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष हे एकाच घरात असल्यामुळं घराणेशाहीचा आरोपही या डॉक्टर हिना गावित यांच्यावर केला जातोय. येथे विस्थापिताचा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. येथे उद्योगधंदे नाही आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा येथे कुपोषणाचा फार मोठा गंभीर प्रश्न आहे. बेरोजगारी आहे, काम मिळत नाही त्यासाठी स्थलांतर करणारे प्रश्न आहेत, आरोग्य सुविधा नाही आहेत, उद्योगधंदे नाही आहेत येथे,
आणि स्वातंत्र्य काळापासूनचा जो जागांचा वाद आहे, 7-12चा उतार्यांचा प्रश्न आहे, नोंदीचा गोंधळ आहे, तो या भागामध्ये, या भागात 6 तहसील आणि 4 नगरपालिका जरी असल्या तरी म्हणावे तसे कार्य या भागामध्ये झालेलं नाही. या आमदार आणि खासदारांनी काही केलं नाही असा आरोप हे सर्व लोक करत असतात, सर्वसामान्य जनता करत असते. आणि म्हणून यांना निवडून देण्यासाठी आपण कशा पद्धतीचे प्रयत्न करायला हवेत किंवा हे निवडून येण्यासाठी कशा कशा पद्धतीने प्रयत्न करतात हे महत्त्वाचं आहे इथं. कारण हा जो मतदारसंघ आहे हा 60%, 60%, 70%, 60च्या आसपास याचं सुशिक्षित प्रमाण आहे. बाकीचे 40% जे लोक आहे ते निरक्षर आहेत. मत कोणाला द्यायचं, केवळ राजा पाहून द्यायचं की उमेदवार पाहून द्यायचं की क्षमता पाहून द्यायचं, याचं पूर्ण ज्ञान अद्यापपर्यंत त्यांना नाही. काही लोकांना तर उमेदवारांची नावही माहीत नाही आहेत की कोणते उमेदवार निवडणुकीला उभे राहिले, कोण निवडून आलं, यांना त्याचा भाग येत नाही. जर मतदान कमी प्रमाणामध्ये झालं तरी आश्चर्यकारक असे निकाल लागू शकतात, आणि जर समजा जास्त प्रमाणात झालं तरी वेगवेगळे निकाल लागू शकतात. म्हणजे तोच उमेदवार थोड्या फरकाने निवडून येऊ शकतो. पण यावेळेस हिना गावित यांच्या विरुद्ध खूप लोक उभे राहिल्यामुळे किंवा मतदारामध्ये थोडी नाराजीची लाट असल्यामुळे कदाचित थोडासा बदल घडण्याची शक्यता अशी वाटते. पण काही सांगता येत नाही. कोण कशा पद्धतीने काम करेल, कोण कशा पद्धतीने काम करेल हे काही सांगता येणार नाही. कार्यकर्ते आपल्या उमेदवारासाठी कशा पद्धतीने काम करतात आणि त्यांना कशा पद्धतीने निवडून देतात हे त्यामध्ये महत्त्वाचं आहे. तर हे गोवाल गावित हे ॲडव्होकेट आहेत आणि यांचे वडील मागच्या निवडणुकीमध्ये हिना गावित यांच्याकडून पराभूत झाले होते, म्हणून त्यांनी त्यांच्या पुत्राला उभं केलेलं आहे. तर आता आदिवासी प्रश्नांच्या संदर्भामध्ये आपण किती बोलत असलो तरी हे लोक कशा पद्धतीने अभ्यास करून त्यांचा प्रश्न सोडवण्यामध्ये तत्पर असतात हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता हा मतदारसंघ गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, या महाराष्ट्राचा मतदारसंघ असला तरी गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमा या मतदारसंघाला लागून आहेत. त्यामुळं तिन्ही राज्याच्या सीमेवर असलेला हा मतदारसंघ अतिशय वेगळ्या पद्धतीचा आहे. या मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य असं की हा काँग्रेसचा बालेकिल्ला. इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी येथे येऊन प्रचाराचा नारळ फोडायचे, म्हणजे काँग्रेस आणि येथून आलेल्या उमेदवाराला अतिशय मूल्य द्यायचे. ते असं म्हणजे एकंदरीत हा काँग्रेसचा बालेकिल्ला आता भाजप भेदणार का तिसऱ्यांदा, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हे जर समजा भाजपला जर शक्य झालं तर भाजपने सर्वत्र विजय मिळवला असेच होऊ शकेल. आता हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी हे लोक काय काय कामं करतात, कशा पद्धतीने आपापलं एक विभाग करतात, हे सगळं बघण्यासाठी आपल्याला त्यामध्ये एक थोडंसं नवीन प्रकारचे प्रकल्प आणावे लागतील. काही रोजगार किंवा उद्योगधंदे उभारावे लागतील. आदिवासींच्या हाताला काम दिलं पाहिजे. त्यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना साक्षर करणं हेही महत्त्वाचं काम आहे. तेव्हा साक्षरता अभियान यामध्ये राबवले पाहिजेत आणि विविध लोकांना साक्षर करून त्यांना एक काहीतरी नोकऱ्या किंवा इतर काही रोजगार हा जर उपलब्ध करून दिला तर या मतदारसंघामध्ये जो काही खासदार येईल त्याचं कौतुक केलं जाईल. आणि हा अभ्यास जर केला तर तो खासदार एक व्यवस्थितपणे केला जाईल. आता येथे शहाद्याला एक मिरचीचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. त्या काही मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये एक शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळण्यासाठी तर तो एक प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण या विभागामध्ये जे काही पीक घेतलं जातं त्या पिकाला व्यवस्थितरित्या भाव मिळण्यासाठी या खासदारांनी लोकसभेमध्ये प्रयत्न केले पाहिजेत. तरच जंगल राजमध्ये जंगलच्या दृष्टिकोनातून जंगलच्या पोपेरेबाईंनी जी नवीन धान्य बँक स्थापन केली, आदिवासी विभागामध्ये नवीन कशा पद्धतीचे एक
वृक्ष लागवड, आदिवासी लोकांचं एकंदरीत सर्व काही एक भाग तो यामध्ये त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्व जाती, इथे कोकण आहे, भिल आहे, पावरा आहे किंवा इतर ज्या जाती असतील त्या सर्व जातींच्यासाठी शिक्षणाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण यामधील ही मुलं जर शिकली तर ती व्यवस्थितपणे भारताच्या याच्यामध्ये भाग घेऊ शकतात चांगल्या पद्धतीचं. पण येथे साधारण शिक्षणाचा अभाव, त्यावर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजेत. शाळेमध्ये विनामूल्य जे साक्षरता अभियान आहे ते लावलं पाहिजे, नवीन शाळा काढल्या पाहिजेत आणि ह्या आदिवासींना आपल्या प्रवाहामध्ये, सर्वसामान्य जनतेच्या प्रवाहामध्ये आणलं पाहिजे. हा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण हे लोक जे आहेत ते थोडेसे एक पारंपरिक दृष्टिकोनातून त्या पद्धतीने मतदान करत असतात. माणिकराव गावित 8 वेळा निवडून आले, याचा अर्थ तुम्ही समजून घेतला पाहिजे की हे लोक पारंपरिकतेला जपणारे आहेत. म्हणून यावेळेस हिना गावित यांचा प्रश्न कशा पद्धतीने या सोडवतात किंवा कशा पद्धतीने या प्रचार करतात आणि तसेच हे गोवेल हे पण कशा पद्धतीने प्रवेश करतात, पक्ष आपला प्रचार करतात, त्यावर या निवडणुकीचे यश अवलंबून आहे. आता लोक म्हणतील की भाजपची लाट आहे किंवा महाविकास आघाडीची लाट आहे किंवा कुणाची, तसं काय नसतं. लोक ऐन वेळेस कशा पद्धतीने हे आपलं निर्णय बदलतात हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज बघितलं. प्रत्येक पक्षाची 2 शक्ल झालेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची 2 शक्ल झाली, शिवसेनेची 2 शक्ल झाली, त्यानंतर इकडचे नेते पक्ष बदलून, निष्ठा बदलून दुसऱ्या पक्षात गेले. म्हणजे एकंदरीत राजकारण कशा पद्धतीने चाललेलं हेच काही कळत नाहीये. आणि म्हणून जे सुज्ञ उमेदवार असतील त्यांनी चांगल्या पद्धतीने मतदान करावं, एवढी एक अपेक्षा आहे. आणि जास्तीत जास्त चांगल्या उमेदवाराला निवडून द्यावं एवढी आमची अपेक्षा आहे. असं सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे. म्हणून ही जनता जर जागरूक झाली तर बरेचसे काही प्रश्न सुटू शकतात. हा त्यामधला महत्त्वाचा भाग आहे. आणि एक आमचा हा ATM न्यूज वर्ल्ड चॅनल, या चॅनलला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. कारण हा चॅनल एक आम्ही सर्वसामान्यपणे जनतेच्या एकंदरीत जनता सुशिक्षित जागृत होण्यासाठीच हा प्रयत्न आम्ही चालवलेला आहे की लोकांनी चांगल्या उमेदवाराला निवडून द्यावं, चांगल्या उमेदवाराचा प्रचार करावा आणि जो लोकांचे प्रश्न सोडवून भ्रष्टाचारमुक्त किंवा एकंदरीत लोकांना हमी भाव देणारे, विविध शेतकऱ्यांच्या मालाला आदिवासींचे प्रश्न सोडवणारे लोक जे जर निवडून आले तर फार मोठं काम केल्यासारखं होईल असं मला वाटतं. आणि तरी आपण अधिकाधिक प्रयत्नाने मतदान करा, चांगल्या पद्धतीने मतदान करा आणि मतदानाचा टक्का वाढवा आणि एक व्यवस्थितरित्या चांगल्या उमेदवाराला निवडून द्या, एवढं मला म्हणायचं आहे.